नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. दररोज सकाळी आपण व्यायाम करत असतो, तर आजच्या व्हिडिओमध्ये योगिक जॉगिंग आपण पाहणार आहोत. एका जागेवर उभं राहून सर्वात आधी उजवा हात वर घ्यायचा आहे, नंतर डावा हात वर घ्यायचा आहे. याला आपण योगिक जॉगिंग म्हणतो. तर पहिल्यांदा सुरुवातीला सायलेंटमध्ये आणि नंतर लंबे गहरे श्वास घ्यायचे आणि जरासा स्पीड वाढवायचा आहे. आता मी जसं करत आहे तसं करायचं आहे. लंबे श्वास घ्यायचे आहेत आणि हात वरती उचलायचे आहेत, पाय खालून जरा जरा स्मॉल स्टेप घ्यायचे आहेत. ठीक आहे. जरा जरा याने हातपाय चांगले राहते. शरीरामध्ये वात असेल तर वात मोकळा होते. सारा थकवा तुमचा दूर होऊन जाईल. खूप चांगली एक्सरसाइज आहे. सायलेंट गतीनं करायची आहे. मस्त वज्जे आरामशीर लगे मस्त ही योगिक जॉगिंग करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप कमरावर हात ठेवायचे आहे आणि पाय खालीवरही करायचे आहेत. तर तुम्ही डायरेक्ट पाय छातीलाही लावू शकता किंवा असे सायलेंट गतीनं जरा जरा एका जागेवर उड्या मारू शकता. एकदम सिंपल आणि साधी स्टेप आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दररोजचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन ऑन करा. त्यानंतर कमरेवर हात ठेवायचे आहे आणि जरासं खाली वाकायचं आहे आणि वरी उठायचं आहे. 2-3 वेळा अर्धा करायचा आहे, अर्धं, आणि नंतर मग पूर्ण खाली बसायचं आहे, पूर्ण वरी उठायचं आहे. यानं खूप चांगलं तुमच्या मांड्या दुखत असेल तर खूप चांगला आहे तिच्यासाठी हा व्यायाम. मोकळं होते शरीर मस्त. एक्सरसाइज करताना पुन्हा जवळं काही ठेवायचं नाही. मस्त मोबाईल बिन अंतर ठेवायचा आणि एक्सरसाइज करायची. त्याने भरपूर लाभ मिळतो. त्यानंतर आता हनुमान दंड करत आहे मी. हात समोर करायचे आहे. पायामध्ये एवढा अंतर घ्यायचं आहे आणि सर्वात आधी उजव्या पायावर बसायचं आहे, नंतर डावण्या पायावर. तुम्ही अर्ध करत असाल तर अर्ध करायचं आहे असं, आणि पूर्ण बसत असाल तर पूर्ण खाली बसायचं आहे. त्यानंतर हनुमान दंड पायामध्ये तेवढंच अंतर ठेवून एकदा उजवीकडे असं वळायचं आहे, नंतर दक्षिणेकडे वळायचं आहे. याने कमरेमध्ये आराम मिळते. कंबर खूप चांगली राहते याने. असं करायचं आहे. ठीक आहे. खूप चांगली एक्सरसाइज आहे. खूप चांगलं वाटते मनापासून. आणि सकाळचं वातावरण तुम्ही बघत आहात. सूर्य वजे वरी येते आणि वातावरण एकदम फ्रेश राहायचे, शांत राहते. त्यानंतर असं पायामध्ये एवढं अंतर घ्यायचं आहे. हात समोर करायचे आहेत आणि मागं न्यायचे आहेत. श्वास भरताना हात मागं न्यायचे आहे आणि श्वास सोडताना हात पुढे आणायचे आहेत. त्यानंतर साईडनं उजवा हात वरी घ्यायचा आहे आणि दक्षिण हात खाली. असा साईडनं केल्यानं कंबर खूप चांगली बनते. यानं फ्लेक्सिबिलिटी वाढते शरीरामध्ये आणि फिट राहते. बॉडी एकदम माणसाची एकदम स्ट्रॉंग राहते. हॅप्पीनेस राहते. तुम्हाला आतून चांगलं फील होईल. अंतःकरणापासून तुम्हाला खूप चांगलं वाटेल. व्यायाम केला की सकाळी एकदम ताजेपणा वाटेल शरीरामध्ये. सक्रिय होऊन जाईल तुमची बॉडी. जबरदस्त व्यायाम आहे हा. दररोज सकाळी मी करत असतो. तुम्ही माझ्याबरोबर करा. आणि तुमचा काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्येही सांगा. त्यानंतर नेक्स्ट स्टेप उजवा हात दक्षिण पायावर ठेवायचा आहे आणि दक्षिण हात वर, तसंच विपरीत दिशेनं करायचं आहे. सुरुवातीला 1-2 वेळा सायलेंट गतीने करायचं आहे. नंतर तुम्ही स्पीड वाढवू शकता. आपण मध्ये तुमचा स्पीड वाढेल. सुरुवातीला सायलेंटमध्ये करा
करता करता तुमचा स्पीड आपुनमध्ये वाढेल. ठीक आहे. नंतर वरी हात करायचे आहेत आणि खाली. श्वास भरताना मागं जायचं आहे, श्वास सोडताना पुढे यायचं आहे. असं 10-15 वेळा केल्याने पोट बिन चांगलं राहते, पोट साफ होते मस्त जबरदस्त मध्ये. एकदम जबरदस्त आहे. त्यानंतर बघा साईडनं हात खालीवरी करायचे, हातपाय खालीवरी. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, घ्यायचा आहे, सोडायचा आहे आणि खालीवरी हात करत राहायचं आहे. त्यानंतर समोर हात करायचे आहे आणि नृत्यासन म्हणतात ज्याला. नृत्य कसं करतो तसं नृत्यासन करायचं आहे. तर सुरुवातीला सायलेंट गतीनं, नंतर आपुनमध्ये तुमचा स्पीड करता करता वाढत जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्धदंड कमरेवर हात ठेवायचे आहे आणि घुटणे जरासे टोंगळे वाकवायचे आहेत. त्यानंतर पूर्ण खाली बसायचे आहे आणि वरी उठायचं आहे. याला पूर्ण दंड असं आपण म्हणतो. तर याने हातपाय एकदम मजबूत होतात, स्ट्रॉंग बनतात हातपाय. नंतर साधारण पूर्ण दंड म्हणतो आपण याला. तर हात साईडने करून खाली बसायचे आहे आणि वरी उठायचे आहे. सुरुवातीला 9-10 वेळाच करायचे आहे. जास्त वेळ केल्याने टोंगळे तुमच्या मांड्यात दुखू शकतात. तिच्यासाठी सुरुवातीला 4-5-10 वेळा करायचं आहे. नंतर दररोज 4-5 दंड वाढवायचे आहेत. ठीक आहे. आता आपण हनुमान दंड करत आहोत. समोर आठवायचे आहे आणि टोंगळ्यापासून जरासं वाकायचं आहे. याचं अर्धही करू शकता. ज्यांची शक्ती सामर्थ्य अर्धही त्यांनी अर्धा करायचं आहे. आणि जे पूर्ण खाली बसू शकतात त्यांनी पूर्ण बसू शकता. आता व्यायाम करत आहे मी. यानं पोट खूप चांगलं राहते. सक्रिय होतात पोटाच्या नसनाड्या. तर साईडनं असं तुम्ही अंग हलवायचं आहे, एकदा इकून आणि एकदा इकून. तर त्यानंतर बघा आता उजवा हात वर करायचा आहे आणि डखण्या पानं उजव्या हाताला टच करायचं आहे आणि उजव्या पानं डखण्या हाताला टच करायचं आहे. तर असं सुरुवातीला 4-5 वेळा, नंतर 10 वेळा तुम्ही असं करू शकता. हे बिन खूप चांगला व्यायाम आहे. आणि तुमचे जे शरीर दुखत असेल, दर्द करत असेल तर एकदम मोकळं होतं. स्ट्रेचिंग होते शरीराची. तर खूप चांगलं वाटते आणि तुम्हाला एकदा केल्याच्या नंतर पुन्हा हा व्यायाम करा वाटेल अशी माझी आशा आहे. त्यानंतर बघा पाय समोर करून मांडीच्या खालून हात घालायचा आहे. 4-5 वेळा, 9-10 वेळा असं करायचं आहे. नंतर स्पीड बिन तुम्ही वाढवू शकता. स्पीड वाढवला तर हे असं होईल. खूप चांगली एक्झरसाईज आहे. आणि एक्झरसाईज करताना मित्रांनो तुमच्या जवळ काहीच नका ठेवू, मोबाईल नका ठेवू. जरासं अंतर ठेवा. अंतर येऊन एक्झरसाईज करा. त्याने एक्झरसाईज चांगली होईल आणि तुमचं मन बिन एक्झरसाईज करताना लागेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.